ही तो है हक और तू ही रास्ता, तू ही रास्ता। तू ही तो है हक और तू ही रास्ता, तू ही जिंदगी है, हाँ तू जिंदगी है। ओ तू ही तो है हक और तू ही रास्ता, तू ही जिंदगी है जिंदगी खुदा बन खुदा। तू ही जिंदगी है जिंदगी खुदा बन खुदा। तू ही जिंदगी है जिंदगी खुदा बन खुदा। मेरा सब कुछ तू ही तू है, साथ मेरे अब तेरी रूह है, तेरी रूह है, तेरी रूह है। तू है मालिक, तू है दाता, नूर है तू और तू खुशबू है, तू खुशबू है, तू खुशबू है। मुझसे हो चाहे सारी दुनिया खफा, ये दुनिया खफा। मुझसे हो चाहे सारी दुनिया खफा, तू ही जिंदगी है, हाँ तू जिंदगी है। ओ मुझसे हो चाहे सारी दुनिया खफा, तू ही जिंदगी है जिंदगी खुदा बन खुदा। तू ही बंदगी है बंदगी खुदा बन खुदा। तू ही जिंदगी है जिंदगी खुदा बन खुदा। घर जो बनाए तू ही बनाए, तू न बनाए कौन बनाए, कौन बनाए, कौन बनाए। शहर बचाए तू ही बचाए, तू न बचाए कौन बचाए, कौन बचाए, कौन बचाए। दुनिया में होगी बस तेरी ही रजा, तेरी ही रजा। दुनिया में होगी बस तेरी ही रजा। तू ही जिंदगी है, हाँ तू जिंदगी है। ओ दुनिया में होगी बस तेरी ही रजा। तू ही जिंदगी है जिंदगी खुदा बन खुदा। तू ही बंदगी है बंदगी खुदा बन खुदा। तू ही आशिकी है आशिकी खुदा बन खुदा। हर बेबस का तू है सहारा, डूबने वालों का तू किनारा। तू है किनारा, तू है किनारा। तू आगाज है, तू अंजाम है, तेरे बिना है कौन हमारा, कौन हमारा, कौन हमारा। तूने ही बनाए है ज़मीं आसमां, ज़मीं आसमां। तूने ही बनाए है ज़मीन आसमां। तू ही जिंदगी है, हाँ तू जिंदगी है। ओ तूने ही बनाए है ज़मीन आसमां। तू ही जिंदगी है जिंदगी खुदा बन खुदा। तू ही जिंदगी है जिंदगी खुदा बन खुदा। इस गीत के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आइए भाई और बहनों, हम प्रार्थना की अगली चरण में बढ़ते हुए देखेंगे और सुनेंगे परमेश्वर हमसे क्या कहते हैं। मैं पास्टर संजय ठाकुर साहब से विनती करता हूं कि वो आगे आए और हमें परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। प्रेज लॉर्ड। Praise the Lord. पुन्हा एकदा आपली भेट Once again we meet सोशल मीडियाद्वारे, through social media, फेसबुकद्वारे on Facebook. देव आमची भेट घेतो. God meets us. देव वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतो. God guides us from time to त्या time. देवाचा आम्ही धन्यवाद करतो. We thank that God. 2020 पासून From 2020, देव आम्हाला 2021 मध्ये घेऊन आला God brought us in 2021 आणि दुःखातून, from many sorrows, कष्टातून, from distress, त्रासातून, from troubles, अनेक गोष्टीतून from many things. देवाने आम्हाला सांभाळलं. God took care of us. देवाने आम्हाला जपलं. God cared for us. देवाने आमचा बचाव केला. He saved us.
देवाने आम्हाला 2021 मध्ये घेऊन आलास. He brought us in 2021. पुष्कळांना 2021 पाहता आलं नाही. Many couldn't see 2021. ही देवाची इच्छा आहे. This is ही God's देवाची will. योजना आहे, संकल्प आहे. This is God's plan and resolution. पण आम्ही 2021 मध्ये आलो. As we came in 2021, आम्ही जिवंत आहोत. we are alive. आमचा देव जिवंत आहे. Our God is alive. तो युगानुयुग आहे. He is forever and ever. तो प्रारंभ शेवट आहे. He is the beginning and the end. आम्ही जगाव. We should live. आम्ही जिवंत राहावा. We should stay आम्ही alive. देवाचा गौरव करावा. Glorify God. देवाच्या योजनेत संकल्पाचा अनुभव घ्यावा. Experience God's plan and resolution. ही देवाची इच्छा आहे. This is God's will. त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. So we thank God. देवाचा महिमा करत We आहोत. praise God. 2021 मध्ये In 2021, पहिलीच वेळेस the first time सोशल मीडियाद्वारे on social media, आमची भेट होत आहे. we meet. आम्ही नवीन वर्षात आलेलो We आहोत. arrived in the new year. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. Happy New Year to all. हॅपी न्यू इयर. Happy New Year. देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. We thank God. देवाचा आम्ही गौरव करत We आहोत. glorify God. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur Ministry. आपल्या सर्वांचं All of you, देवाचा पुत्र प्रवेशिकेद्वारे through Lord Jesus Christ, the Son of God. आपल्या सर्वांचं All of you, उपस्थित असलेल्या सर्वांचं all those present, देवाच्या द्वारे through God, आगत स्वागत करत आहोत. I welcome you all. ज्या आशेने आम्ही आलो आहोत The hope in which we came, देव आमच्या आशा मनमन करत नाही. God does not give up on our hopes. देव आमच्या आशा पूर्ण करतो. God fulfills our wishes. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. So we thank God. देवाचा आम्ही गौरव करत आहोत. We glorify God. बायबलमध्ये आम्ही पाहतो In the Bible we see, एशे 43:18 मध्ये आम्ही पाहतो in Isaiah 43:18 we see, देव आमच्याशी संभाषण करतो. God speaks to us. देव आम्हाला मार्गदर्शन करतो. God guides us. देव आम्हाला मार्ग दाखवतो. God shows us the way, ज्या मार्गाने आम्ही गेलं the way पाहिजे we should go. त्या मार्गाविषयी तो आम्हाला मार्गदर्शन He करतो. guides us in that way. तो आम्हाला सावधान He करतो. warns us. देवाचं वचन God's word आमचं पोषण करतं. nourishes us, आमची काळजी घेते. takes care of us, आम्हाला सुरक्षित ठेवते. keeps us आम्हाला safe, सावधान करते. warns us. आमची वाढ करते. It makes us grow. देवाने आम्हाला वचन दिलेली आहे. God gave His words. आम्हाला अभिवचन दिलेली He आहे. has promised us, त्यामुळे आमची सुधारणूक होती. through which we improve. आमची उन्नती होती. We are uplifted. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत So आहोत. we thank God. एशिया 43:18 पासून आम्ही पाहतो From Isaiah 43:18 we see, देव बोलतो God says, पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू do नका. not remember the past events. जुन्या गोष्टी मनात आणू नका. Pay no attention to things of old. पहा मी तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट करणार Look, आहे. I am about to do something new. तुम्ही ते पाहणार नाही का? Do you not see it? मी अरण्यातून मार्ग तयार करीन. Indeed, I will make a way in the मी wilderness, मरुभूमीतून पाणी काढेन. rivers in the desert. असं देव बोलतो. This is what God says. देव बोलतो ते करून दाखवतो. God does what He says. देव आपलं अभिवचन पूर्ण करत नेहमी सावधान असतो. God is always able to keep His word. एरिमिया 1:12 Like प्रमाणे Jeremiah 1:12, देव आपल्या वचनाची आठवण करतो. God watches over His word वचन आपलं पूर्ण to करतो. accomplish it. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो. So we thank God. 2020 संबंधी Regarding 2020, देवाने अभिवचन दिलं होतं. God had promised. देवाने आश्वासन दिलं God gave an होतं. assurance. मी आहे I am there. मी I असणार, will be there. मी येत आहे. I am coming. देव आला, God came. त्यांनी प्रार्थनास्थळ उघडलं, He opened all places of त्यांनी worship. आमचा आनंद वाढवला. He increased our happiness. हळूहळू या देशातील सर्व गोष्टी तो निवारण करत आहे. Gradually, He is fixing everything in this country. देवा जगामध्ये तो शांती आणत He आहे. brings peace to the world. जगामध्ये तो व्यवस्था He आणत brings an आहे. arrangement. जगामध्ये तो औषध He आणत brings आहे. medicines in the world. देव जे बोलला, Whatever God says. एका वर्षात मी सर्व नीट करेल. In a year, I will make things all right. देवाने आम्हाला अभिवचन God दिलं, promised us. मी हळूहळू सर्व गोष्टी व्यवस्थित I will करेल. gradually sort everything out. एका वर्षात मी व्यवस्थित सर्व करेल. In a year, I will make things all right. देव करत आहे. As God is doing it. त्या देवाचा मी जय जयकार So we करत आहोत. glorify our God. त्या देवाचा मी जयघोष We करत praise आहोत. our God. देव बोलतो ते करून God दाखवतो. does what He says. देव नेहमी तुमच्या माझ्या हितासंबंधी बोलतो. God always speaks for you and me. आमच्या कल्याणासंबंधी He speaks बोलतो. for our welfare. आमची वाढ कशी होण्यासंबंधी तो He बोलतो. talks about how we will grow, आमची सुधारणूक कशी how होईल. will we improve, आम्ही चांगलं जीवन कसं जगू शकतो. how can we live a better life, आम्ही आनंदित कसं राहू how can we शकतो. be happy, आम्ही शांतीने कसं राहू how शकतो. can we live in peace, आम्ही यशस्वी कसं होऊ how शकतो. can we be successful.
आम्ही सर्व गोष्टी विजय कसा How प्राप्त करू will we शकतो? find victory in everything? देव आम्हाला शिकवतो, God teaches us. देव आम्हाला मार्गदर्शन He करतो, guides us. देव आमच्यावर प्रेम He loves करतो. us. म्हणून आम्ही 2021 मध्ये So we आलो have आहोत. come in 2021. आम्ही नष्ट झालो We नाही, are not destroyed कारण देवाची इच्छा आहे because आम्ही it's देवाचा God's गौरव will. करावा, We should glorify देवाचा God, अनुभव घेत राहावा, should देवाबरोबर experience चालत God, राहावा, should walk आम्ही with चालत God. राहावा, We should आम्ही keep चालत राहावा, walking. We should keep देवाचं गौरव walking करत राहावा. and keep glorifying आज आम्ही God. बायबल मधून पाहतो, Today in देव Bible we म्हणतो see पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, God says, do not remember the past जुन्या events. गोष्टी मनात आणू नका. Pay no attention to the things of old. मी तुमच्यासाठी नवीन गोष्ट करेन, I will do something मी new तुम्हाला for ते you. दाखवेल. I will show it to you. जुन्या गोष्टी, Past events, पूर्वीच्या गोष्टी. things of past. देव म्हणतो जुन्या गोष्टी घेऊन तुम्ही पुढे जाऊ नका, God says, don't go with past things. जुन्या गोष्टी घेऊन तुम्ही 2021 मध्ये पुढे जाऊ नका, Don't go with old things in 2021. कारण जुन्या गोष्टीचा नव्या गोष्टीचा मेलमिलाप होत नाही. Because old and new things cannot mix up. अंधार प्रकाश एकत्र येऊ शकत नाही. Darkness and light cannot come together. येशूने सांगितलं आहे Lord Jesus मत्ते said, 9:17 प्रमाणे, like Matthew नवा 9:17, द्राक्षरस नव्या बुधल्यामध्ये ठेवा, no one puts new wine into old wineskins. जुना द्राक्ष जुन्या बुधल्यामध्ये ठेवा, Keep old wine into old wineskins. दोन्ही एकत्र करू नका. Don't mix them up. जुना नवीन द्राक्ष जुना द्राक्ष वेगवेगळे ठेवा. Separate both old wine जर and the तुम्ही new एकत्र wine. केलं If you mix them up, तर द्राक्षाचं नुकसान होईल. the wine will be damaged. यासाठी देव म्हणाला For this दोन्ही God गोष्टी said, एकत्र करू नका. don't mix up the two. त्याप्रमाणे परमेश्वर आम्हास म्हणतो, So the Lord says to us, मी नवीन गोष्टी तुमच्यामध्ये करणार आहे, I will do something मी new नव्या in नव्या you. गोष्टी तुमच्यामध्ये आणणार आहे. I will bring new things माझ्याकडे in you. योजना आहे, I have माझ्याकडे plans. संकल्प आहे, I have तुमच्या resolutions. हितासाठी आहे, That's for तुमच्या your good, कल्याणासाठी आहे. for your welfare. मी तुम्ही पाहणार नाही का? Won't you आम्ही see यिर्मया it? 29:11 मध्ये पाहतो, In Jeremiah 29:11 we see देव म्हणतो God माझ्या मनात says, तुमच्या संबंधी संकल्प आहे, I have plans for you. नेहमी हिताचे असतात. That's for your मी नेहमी welfare. तुमचं अभिष्टच करेन. I will always do good पुढच्या to you. स्थितीत तुम्हाला चांगल्या स्थितीत मी नेऊन ठेवून तुम्हाला ठेवेल. I will keep you in a good position. फिलिप्स 1:6 प्रमाणे Like Philippians 1:6, देवाने चांगले करण्याची सुरुवात केलेली आहे, God has started to do good तो work. चांगलंच करणार. He will ही always do देवाची good. इच्छा आहे, This is God's wish. त्याला कोणीच प्रतिबंध करू शकत नाही. No one can stop यासाठी it. देव आम्हाला शिक्षण देत आहे. For this God teaches जुन्या us, गोष्टी सोडून टाका. leave the old things जुन्या behind. गोष्टी घेऊन तुम्ही नवीन वर्षात जाऊ शकत नाही. You can't go into the new year with जर old जुन्या गोष्टी things. तुम्ही सोडत नाही If you do not give up old तर things, मला नवीन गोष्ट तुमच्यामध्ये करता येणार नाही. so I can't do anything new in you. या नवीन वर्षात In this new तुम्ही year, काय करणार, what are you going मी to काय do? करणार, What will I do? यापेक्षा देव आमच्यासाठी काय करणार आहे, More than what God will do for us. ह्या गोष्टीकडे आम्ही लक्ष लावतो. We pay attention आमच्याकडे to it. पुष्कळ योजना आहे, We have many पुष्कळ plans, संकल्प आहे, many पुष्कळ resolutions, स्वप्न आहे, many पुष्कळ dreams, प्रश्न आहे, many questions, समस्या आहे, many अनेक problems. गोष्टी. We have हे many कसे things. करू, How to do it? त्यापेक्षा आम्ही पाहतो What we see 2021 मध्ये in देव 2021, आमच्यासाठी काय करणार आहे, what God is going to do for देव us, आमच्या जीवनात काय करणार आहे, what God is going to do देव in माझ्या our lives, कुटुंबात काय करणार आहे, what God is going to do in देव our family, देशामध्ये काय करणार आहे, what is going to do in देव country, जगात काय करणार आहे. what is going to do in this 2020 world. मध्ये In 2020, अनेक संकट आले, many problems अनेक came. दुःख आले, There was अनेक sorrow. त्रासात आम्ही गेलो, We went through a lot of अनेक गोष्टीचं trouble. नुकसान झालं, Many things were damaged. अनेक मनुष्याची हानी झालेली आहे, Many people were harmed. अर्थव्यवस्था बिघडून गेलेली आहे, The economy has fallen. अनेक नोकरी धंद्याचे प्रॉब्लेम सुरू झालेले आहे, Problems in many jobs started. शिक्षणाचे प्रॉब्लेम सुरू झालेले आहे, The problem of education began. अनेक अडचणी आल्या, There were many अनेक troubles. गोष्टीचे नुकसान झालेलं आहे, Many things were तरी पण damaged. आम्ही बचावलेलं आहे. Still we are safe. देवाने आम्हाला सांभाळलं आहे, God took care of देवाने us. आमची काळजी घेतलेली आहे, God cared for us. आम्ही या संकटातून निभावलो आहोत. We are out of this problem. पुन्हा 2021 मध्ये अशी परिस्थिती येईल का? But will such a situation come in 2021? असं आमच्यामध्ये भय आहे. That is the fear in us. 2021 मध्ये देव काय करणार आहे, What will God do in 2021?
याची आम्हाला चिंता आहे, We are worried about this. आम्हाला काळजी आहे. We are worried. लक्षात ठेवा, Keep in mind, देव आमच्यावर प्रेम करतो, God loves us. तो आमची आठवण करतो, He remembers us. तो आम्हाला सांभाळतो, He takes care तो of आम्हाला नेहमी us. सावधान करतो. He always warns us. पुन्हा त्याच गोष्टी येईल. The same thing can come up again. देव समय बदलत असतो, God changes time. देव नव्या नव्या गोष्टी आणत असतो. God brings new things. 2021 मध्ये त्याची इच्छा आहे, In 2021, His will is. आमचं मनोदय पूर्ण व्हावं, All our wishes should be आमच्या fulfilled. समस्या सुटाव्या, Our problems should be solved. आमचे स्वप्न पूर्ण व्हावं, Let our dream come आम्ही true. अडचणीतून बाहेर We यावं, should get out of trouble. आमच्या जीवनात सुधारणा Our life व्हावी, should be improved. आमच्या कुटुंबामध्ये व्यवस्था यावी, There must be an order in our family. आमच्या नोकरी धंद्यामध्ये उन्नती There should be व्हावी, upliftment in our job and business. आमच्या शिक्षणात उन्नती व्हावी, There should be upliftment in our education. सर्व गोष्टी सुरळीत व्हावा, Everything should work सर्व smoothly. गोष्टी व्यवस्थित करावा, Everything should be done properly. यासाठी देव आलेला आहे. For this God has come. तो नव्या नव्या गोष्टी करेल, He will do new things. तो नेहमी आमच्या उन्नतीसाठी करेल, He will always do for our तो आमच्या upliftment, हितासाठी करेल. for our welfare. यासाठी त्याने आम्हाला सावधान केलेलं For this आहे. He warns us. जुन्या गोष्टी घेऊन तुम्ही पुढे जाऊ नका, Don't move forward with old things. जुना स्वभाव घेऊन तुम्ही नवीन वर्षात जाऊ नका. Don't enter new year with old things. जुन्या गोष्टी Past events आमच्या जीवनासंबंधी, in our lives. जुना स्वभाव, Past events, आमचे विचार, our thoughts, आमची इच्छा, our will, आम्ही काय विचार करतो, what we think, काय आम्ही इच्छा what we करतो. wish. जसं मनुष्य विचार As करतो, man thinks, जसं इच्छा करतो, as he wishes, तसं त्याचं जीवन असतं. that is his life. जून 2020 मध्ये In 2021, आमच्याकडून झालेल्या चुका आहे, mistakes made by us, आमच्याकडून झालेल्या उणीव आहे, our lack of things, आमच्यामध्ये भांडण आहे, fights in us, आमच्यामध्ये तंटा आहे, quarrels in us, आमच्यामध्ये निंदा आहे, criticism in us, आमच्यामध्ये व्यसन आहे, addiction in us, आमच्यामध्ये लबाडी falseness आहे, in us, कुटुंबामध्ये अव्यवस्था आहे, no proper arrangement in अनेक family, गोष्टीत बिघाड आहे, breakdown in many things, आमच्या जीवनात बिघाड our झालेला lives आहे. have been ruined. यासाठी येशूने आम्हाला सांगितलेलं आहे, For this, Lord Jesus have told us, आमच्यामध्ये सुधारणा झाली we need पाहिजे, to improve, आमच्यामध्ये बदलाव झाला we पाहिजे, need to change, आमच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, we must change, आमचं जीवन बदललं पाहिजे, our lives must change, आमच्या जीवनात सुधारणा झाली पाहिजे, our lives need to be improved, आमचे भांडणं संपले पाहिजे, our quarrels should end, आमच्या माणसामध्ये युद्ध संपलं पाहिजे, war among man must end, आमच्यामध्ये जी काळजी चिंता आहे, the worries and anxieties in us, पुढे काय what will होईल, happen next, पुढे कसं how होईल, will it happen, आताची परिस्थिती अशी now आहे, this is the situation, पुढे कसं होईल, how will it happen पुढे next, देव कसं आमचं करेल, how will God do it, अनेक गोष्टीची काळजी, there are many things to worry about, अनेक गोष्टीचं there are भय. many things to fear. देव म्हणतो माझ्याकडे God पहा, says, look at me, जुन्या गोष्टी घेऊन येऊ नका, don't bring old things, अविश्वास काढून get rid टाका, of distrust, भय काढून take टाका, away the fear, भांडणं मिटवा, stop all the fights, व्यसन सोडून टाका, quit addiction, चुकीच्या गोष्टी बंद करा, stop doing wrong things, ज्या चुकीच्या गोष्टी all आहे, wrong things, ते देहाची कर्म आहे, things done by body, गलतीकारस 5:19 प्रमाणे like Galatians 5:19, ते देहाची कर्म the आहे, works of the flesh, जार कर्म sexual आहे, immorality, अशुद्धपणा moral आहे, impurity, व्यसन आहे, drunkenness, अनेक प्रकार कलह आहे, lot of strife, मत्सर आहे, द्वेष there आहे, is jealousy and hatred, अनेक प्रकारची व्यसन many आहे, kinds of addiction, अनेक प्रकारचे चुकीच्या गोष्टी आहे. there are many kinds of wrong things. प्रभू येशू ख्रिस्त म्हणले सोडून टाका, Lord Jesus said, leave all this, जुनं ते काढून take टाका, away the old, मला नवीन गोष्टी तुमच्यामध्ये I करायची want to आहे, do new things in you, मला तुमची सुधारणा करायची I आहे, want to improve you, मला तुमच्यामध्ये वाढ करायची I आहे, want to grow you, मला चांगल्या गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहे, I want to give you good मला things, चांगलं जीवन तुम्हाला I want द्यायचं to give आहे, you good life, मला पवित्र आत्मा द्यायचा want to आहे, give you Holy Spirit, मला अनेक वरदानं तुम्हाला I द्यायची want to आहे, give you many gifts, मला अनेक आशीष तुम्हाला I want द्यायची to give you आहे, lot of blessings, मला चांगलं सुंदरसं पात्र तुम्हाला तयार I करायचं want to आहे. create a beautiful character in you. यासाठी तो म्हणाला आहे, For this he said, जुन्या गोष्टी सोडून leave the टाका, old things, पूर्वीच्या गोष्टी मनात ठेवू नका, don't keep old things in mind, पुन्हा पूर्वीच्या वैमस्य सोडून don't keep टाका, the past in mind, एकमेकाची भांडण बंद stop करा, arguing with each other,
एकमेकाला क्षमा करा, Forgive each other. एकमेकाला क्षमा मागा, Ask forgiveness to each other. एकमेकाला सांभाळून घ्या, Take care of each other. एकमेकाला समजून घ्या, Understand each other. एकमेकाला Help मदत each करा, other. एकमेकाची Carry ओझी burden व्हा, of each other. एकमेकांनी Pray for प्रार्थना each करा, other. एकमेकावर प्रेम Love each करा, other. कारण देव प्रीती Because स्वरूप God आहे. is the form of love. देव म्हणते या वर्षात तू आम्हाला प्रेम God करा. says this year, love each other. आम्ही देवावर प्रेम We केलं must love पाहिजे, God. आम्ही देवाच्या आज्ञेचं पालन We केलं must follow पाहिजे, God's command. आम्ही एकमेकावर प्रेम केलं We must पाहिजे, love each other. आम्ही स्वतःकडे We पाहिलं must look at पाहिजे, ourselves. आम्ही स्वतःकडे We पाहिलं must पाहिजे. look at ourselves. जे आमच्या जीवनात झालेला The बिघाड breakdown आहे, in our lives. अजून जुना We स्वभाव have आहे, our old nature. अजून जुन्या Old गोष्टी आहे, things. जे देवाला न आवडणाऱ्या Things that गोष्टी God आहे. does not like. देव म्हणतो सोडून God टाका. says leave it. दुसरं करंती Like 5:17 Corinthians प्रमाणे 2 5:17. जुनं ते काढून Remove टाका, the old things. नवीन गोष्टी तुमच्यामध्ये निर्माण I will करेन. create something new in you. जोपर्यंत आम्ही खाली As होत long नाही as we become empty, तोपर्यंत देव भरपाई until करणार then नाही. God will not fill in you. येशू ख्रिस्त Lord म्हणाला Jesus said, योहान 2 like प्रमाणे John 2, काना या ठिकाणी at लग्नामध्ये the तो wedding म्हणाला place in Cana, he said, रांजण empty रिकामी the करा, jar. मी त्यामध्ये नवीन गोष्टी I तयार will create करतो. something new in it. त्यांनी त्यामध्ये नवीन द्राक्ष He तयार made केला, new wine into it. पहिल्यापेक्षा तो अधिक उत्तम होता. It was better than before. ते खाऊन लोक आनंदित झाले, People were very happy to drink that wine. लोक उत्साही झाले. They rejoiced. देव आनंद वाढवतो, God increases happiness. देव उत्साह वाढवतो, God increases देव enthusiasm. चांगला समय चांगल्या गोष्टी आमच्यामध्ये आणतो. At good times, God brings good things into म्हणून us. तो म्हणतो की जुन्या गोष्टी काढून टाका, So he says, get rid of old things. तेच तेच करत बसू नका, Just don't keep doing it. आपल्यामध्ये सुधारणा करा. Improve yourselves. तुम्ही काय करता, What do you do? यापेक्षा देव तुमच्यासाठी काय What करेल. more can God do for you? प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला Lord आहे, Jesus said, योहान 10:10 प्रमाणे like John 10:10, मी आलो आहे I have come. चांगल्या गोष्टी देण्यासाठी तुम्हाला आलो I have आहे, come to give good things. विपुल गोष्टी देण्यासाठी तुम्हाला आलेलो I आहे. have come to give things in abundance. देवाकडे लक्ष द्या, Pay attention to God. देव आमच्यासाठी काय करणार What आहे. God is doing for us. तो नव्या गोष्टी आमच्यामध्ये निर्माण He करणार will आहे. create new things in तो us. आमच्यामध्ये जुना स्वभावाकडून नवीन स्वभाव आम्हाला देणार आहे. He will take away our old nature and give us new nature. नवीन जीवन आम्हाला He देणार will आहे. give us new life. नव्या विचार नव्या इच्छा तो He आम्हाला will देणार give us आहे. new will and wishes, जे उच्च आहे, which is at high. देव जे विचार करतो, Whatever God thinks, देव जे इच्छा करतो, whatever His will is, ते नेहमी उच्च असतं. that is always great. यशाया 55:8 Like प्रमाणे Isaiah 55:8, माझ्या for कल्पना, my thoughts, माझे मार्ग my way तुमच्यापेक्षा श्रेष्ठ is आहे, greater than yours, ते उंच आहे. higher than yours. देव जे विचार Whatever करतो, God thinks, जे इच्छा whatever करतो God wants तुमच्या माया for संबंधी you and me, की आम्ही उच्च ठिकाणी असावा, that we should be at a higher place, आमची सुधारणा we should be व्हावी, improved, आमची वाढ व्हावी, we should grow, आम्ही अश्वेत may we be व्हावं, blessed, आम्ही we समृद्ध should व्हावं, prosper, आम्ही we यशस्वी should be व्हावं, successful, आम्ही we सुरक्षित must be राहावं, safe, आमचं नेहमी हित always व्हावं, good should happen to us, आमचं नेहमी कल्याण our व्हावं. welfare should be. यासाठी देव आमचा विचार For this करतो. God thinks of us. मग आम्ही 2021 मध्ये आलेलो We आहोत. have come in 2021. जुन्या गोष्टी काढून Get rid टाका, of old things, पूर्वीचं वैमनस्य destroy भोसवून all टाका, past events, पूर्वीच्या चुकीच्या गोष्टी बंद stop करा, all wrong things you did in past, ते मनातून काढून get that टाका, out of your mind, देवाकडे जा, go to God, देवाचा धावा call on करा, God, देवाकडे पश्चाताप करा, repent to God, देवाकडे क्षमा ask मागा, God for forgiveness, देवाकडे आपला अंतकर रिकामी empty your करा, heart to God, देवाला क्षमा मागा, ask God for एकमेकाला forgiveness, क्षमा मागा, ask forgiveness आपलं to मन each मोकळं other, करा. open your mind, देव आमचं मन शुद्ध करेन, God will purify our देव minds, आमचं अंतकर रिकामी करेल, God will empty our heart, देव आम्हाला क्षमा करेन, God will forgive देव us, आमचा उद्धार करेन, God will save तो आम्हाला us, नवीन जीवन देईन, He will give us new नवीन life, विचार देईन, He will give us new नवीन मार्ग thoughts, तयार करण, He will create new नव्या नव्या way, गोष्टी तो आमच्यामधून आणेन. He will bring out new things वरून in जे us, येतं whatever comes ते from नेहमी above, स्वच्छ असतं, that is always ते नेहमी clean, शुद्ध असतं, it is त्यात pure, विकार नसतो, there is no disorder त्यात in it, आजार नसतो, there is no disease त्यात in it, बदलाव नसतो, there is no change, ते स्थिर असतं, that is stable,
याकोब 1:17 प्रमाणे Like James वरून 1:17, येणाऱ्या गोष्टी नेहमी पवित्र असतात. every perfect gift from above is holy. देव आम्हाला ते देतो. God gives it to देव us. आमचं जीवन शुद्ध करतो. God purifies our life. देव आमचं जीवन पवित्र करतो. God sanctifies our life. देव आम्हाला नवीन जीवन देतो. God gives us new life. नवीन गोष्टी आमच्यामध्ये तो निर्माण करतो. He creates new things in us. आमच्या जीवनात तो परिवर्तन करून टाकतो. He changes our lives. जुन्या गोष्टी तो काढून टाकतो. He takes away all old things. नवीन माणूस तो तयार करतो. He creates a new man. हे देवाचं सामर्थ्य आहे. This is the power of God. देव एक निर्माण करताय. He is the maker. देव उत्पन्न करताय. He is the creator. तो बनवतो घडवतो. He forms and तो आकार creates. देणारा देव आहे. He is the God who shapes you. पृथ्वी आकारविरहित होती. The earth was shapeless. देवाने त्याला आकार दिला. God shaped the earth. देव आम्हाला आकार देतो. God shapes us. आमच्या जीवनाला तो घडवून करतो. He forms our life. तो आमचं जीवन बनवतो घडवतो. He makes and creates our आमचं life. जीवन सुंदर बनवतो. He makes our life आमचं beautiful. कुटुंब तो सुंदर He बनवतो. makes our family beautiful. आमचं कुटुंबात तो चांगला जीवन आणतो. He brings new life in our family. चांगले विचार चांगली इच्छा आणतो. Brings good thoughts and good wish. आमच्या कुटुंबात तो प्रेम आणतो. He brings love in our family. तो शांती आणतो. Brings peace. तो आनंद आणतो. Brings तो अन्नाची happiness. देलचेल आणतो. Brings more than enough food. सर्व आशीर्वाद तो आमच्या जीवनात He आणतो. brings all the blessings तो in our आमच्या lives. कुटुंबात आणतो. In our family. आमचं कुटुंब तो सुंदर करतो. He makes our family ही beautiful. देवाची इच्छा आहे This is God's will. की जुनं काढून मी नवीन गोष्टी आणन. I will take away the old and bring new things. नव्या नव्या गोष्टी आणन. I will bring new यासाठी things. तो आम्हाला म्हणतो For this he says, जुनं ते टाकून द्या. get rid of old things. ते सोडून द्या. Throw it away. मी तुमच्यामध्ये नवीन गोष्ट करेन. I will do something new in you. नव्या नव्या गोष्टी तो आमच्यामध्ये आणतो. He brings new things in देव us. बदलाव करतो. He changes. तो सुधारणा करतो. He improves. तो चांगले दिवस He दाखवतो. shows good days, चांगला समय दाखवतो. good time. चांगल्या गोष्टी तो आमच्या जीवनात आणतो. He brings good things in our life. तो आमचा सांभाळ करतो. He takes care of तो us. आम्हाला सुरक्षित ठेवतो. He keeps us safe. त्या देवाचा आम्ही धन्यवाद We करतो. thank that God. म्हणून त्यांनी बायबलमध्ये पाहतो So in आम्ही. the Bible we see पुष्कळचे प्रश्न आहे. there are many questions, पुष्कळचे समस्या आहे. many problems, पुष्कळचे अडचणी there आहे. are many difficulties. तरी देव आम्हाला काय म्हणतो? Yet God tells us, मी अरण्यातून मार्ग तयार I करेन. will make way through the wilderness. मी मरुभूमीतून नद्या तयार करेन. I will bring water in the desert. हे देवाचं आश्वासन आहे. This is God's assurance, हे देवाचं अभिवचन आहे. God's promise. मी तुमच्यासाठी असं करेन. I will do this for you, आम्ही काय करणार हे नाही. not what we do. देव आमच्यासाठी करण्यास तयार आहे. God is ready to do it for us. आमचे प्रश्न, Our questions, आमच्या समस्या, our problems, हे कसं होईल, how will this हे happen? कसं बदलाव How होईल, will this change? पुढे माझं कसं What होईल, next about me? माझ्या मुलांचं कसं What होईल, about my children? माझं शिक्षण My कसं होईल, education? माझा उद्योग कसं My चालेल, business? माझं कुटुंब कसं How चालेल, will my family do? माझं भविष्य कसं How will राहील, our future be? सर्व गोष्टी देवाच्या हातात सोडून Leave द्या. everything in God's hand. सर्व गोष्टी देवावर सोपून टाका. Leave everything to God. देव युगानुग देव आहे. He is God forever and तो ever. पिढ्यानपिढ्या देव He आहे. is God for ages. आमच्या बलाने, By our strength, आमच्या पराक्रमाने, by our might, आमच्या बुद्धीने, आमच्या by our ज्ञानाने knowledge and understanding, आम्ही काहीच बदलू शकत we नाही. cannot change आम्ही anything. काहीच चांगला आणू शकत We नाही. can't bring anything good. आम्ही काहीच करू शकत We नाही. can't do anything. देव आमच्यासाठी करण्यास तयार आहे. God is ready to do it for us. मग प्रभू येशू ख्रिस्त म्हणला मी आलो आहे. So Lord Jesus said, I have come. मी तुम्हाला मदत करण्यासाठी I आलो have आहे. come to help you. मी तुम्हाला सहाय्य करण्यासाठी To आलो help आहे. you. मी तुम्हाला मुक्ती देण्यासाठी I have आलो आहे. come to free you. मी तुम्हाला विसावा I देण्यासाठी have आलो come आहे. to give you rest. मी चांगल्या गोष्टी तुम्हाला I have देण्यासाठी come आलो to give आहे. you good things. मग त्यांनी प्रारंभी सुरुवात He केली. started this early, मग ते 4:17 like प्रमाणे Matthew 4:17. पश्चाताप करा, Repent, देवाचा धावा call करा, on God, देवाला क्षमा मागा, ask God for forgiveness, देवाकडे वळा. turn to God. देव तुम्हाला क्षमा God will करेल. forgive you. देव तुम्हाला आश्वस्त He will करेल. bless you. देव तुमचा उद्धार He करेल. will save you. देव तुम्हाला चांगल्या गोष्टी God will give देईल. you good things. हे देवाने ठरवलेले God आहे. has decided this. तुमच्या संबंधी माझ्या संबंधी काय करायचं What to do for you and me. हे देवाकडे योजना God has संकल्प planned and आहे. resolution for this. हे आम्हाला We समजलं need to पाहिजे. understand it. हे आम्हाला We कळालं need to know पाहिजे. it. यासाठी आम्हाला देवाकडे गेलं For this we पाहिजे. need to go to God. देवाचा धावा We need केला to call पाहिजे. on God. देवाकडे मदत We घेतली need to पाहिजे. seek God's help. जुन्या गोष्टी देवाकडे ठेवल्या We need to पाहिजे. keep old things before God. देवाला क्षमा माहिती Ask God पाहिजे. for forgiveness. देव आम्हाला भरपूर क्षमा God करतो. forgives us a lot. तो आमच्यावर दया He has करतो. mercy on us. तो आमच्यावर प्रेम He loves करतो. us. तो आमची आठवण He करतो. remembers us. त्याने तुमच्या माझ्यासाठी येशू ख्रिस्ताला वधस्तंभी He sent दिलेलं Lord आहे. Jesus on cross for you and me.
कारण आम्ही नेहमी आनंदीच so that असावं, we should always be happy. आम्हाला We शांती must राहावी, have peace. आम्ही सार्वकालिक We should live जगावं, forever. ही देवाची This इच्छा is आहे. God's will. म्हणतो मला अरण्यातून मी मार्ग He तयार said, I will करेन. make way through the wilderness. पुष्कळचे प्रश्न, पुष्कळ There समस्या are many आहे, questions and problems. आम्हाला समजत नाही की We काय don't करावं, understand what to do, कसे प्रश्न how to सोडावं. solve these questions. आमची बुद्धी Our चालत intellect नाही, does not work. आमचं ज्ञान Our चालत knowledge नाही, does not work. आमची ताकद Our चालत strength नाही. does not work. देव आमच्यासाठी करण्यास But God तयार is आहे. ready to do it for us. ज्या ठिकाणी मार्ग Where there is नाही, no way, त्यातून देव आमच्यासाठी मार्ग तयार करतो. God makes way for us through it. पाऊल म्हणला मला मार्ग दिसत नाही, Paul said, I can't see the way. मला मार्ग दिसत नाही, I cannot see काय the way. करावं सुचत नाही. I don't understand what to do. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In the Bible दुसरे we इतिहास see, 20:20 मध्ये पाहतो, in Chronicles 2nd 2020 we see, यहोशाफाट राजा म्हणतो, King Jehoshaphat says, प्रभू मला मार्ग दिसत नाही, Lord, I can't see the काय way. करावं समजत नाही, I don't understand what to माझी do. बुद्धी चालत My नाही, intellect isn't working. माझी शक्ती क्षीण झालेली My आहे, strength is gone. मी चारी बाजूने संकटात अडकलेला आहे, I am in trouble on all sides. मला काय करावं समजतच नाही. I don't understand what to do. त्यांनी देवाचा धावा केला, He called on God. देवाकडे जाऊन त्यांनी पश्चाताप केला, He went before God and repented. देवाला त्यांनी हाक मारली, He called God. देवाने त्याची हाक ऐकली, God heard his cry. देवाने त्याच्या दया केली, God had mercy on देवाने him. त्याला मार्ग दाखवला, God showed him the त्या way. मार्गात तो गेला, He went that way तो आपल्या सैन्याने घेऊन गेला, with his army. सर्व समस्येतून तो बाहेर आला, He got out of all troubles. सर्व गोष्टी त्यांनी विजय प्राप्त केला, He had victory in all things. सर्व गोष्टी त्यांनी हस्तगत He केल्या. conquered all things. देवाने अरण्यातून मार्ग तयार केला, God made a way through the wilderness. आमच्या समोर मार्ग नाही. There is no way in front of us. पाऊल म्हणतो मला मार्ग माहित नाही, Paul says, I don't know the way. पण तो म्हणतो मार्ग देवाला माहिती आहे. But he says God knows the way. आम्ही यातून कसे बाहेर येऊ, How do we get out of this? माझ्या घरातील प्रश्न कसे सुटतील, How problems in my house will be माझ्या solved? घरात बदलाव कसा होईल, How will my house change? माझ्या घराची सुधारणा कशी होईल, How will my house improve? माझ्या शिक्षणात उन्नती कशी होईल, How will my education माझ्या improve? उद्योगात समृद्धी कशी होईल, How will my business prosper? कसं याचा बदलाव होईल, How will this change? काय करावं, What to do? कसं करावं, How to do? अनेक गोष्टी आमच्या मनात आहे. We have many things in our mind. यासाठी मी देवाला प्रार्थना करतो, For this we pray to God. देव आम्हाला मार्गदर्शन करतो, God guides us. देव आम्हाला मार्ग दाखवतो, God shows us the way. ज्या मार्गाने आम्ही गेलं पाहिजे The way we should go. त्या मार्गाचं तो आम्हाला मार्गदर्शन He करतो, guides us in that way. त्यामुळे आम्ही विजयी होतो, So we have victory. आमचे प्रश्न समस्या सुटतात, Our problems and questions are solved. आम्हाला शांती We भेटते, get peace. आम्ही आनंदित होतो, We are happy. आम्हाला समाधान प्राप्त We करतो. get देव satisfaction. अरण्यातून मार्ग तयार करतो. God makes way through the wilderness. इर्मिया 32:26 Like प्रमाणे Jeremiah 32:26. देवाला कोणती गोष्ट अवघड नाही. Nothing is difficult for God. या वर्षात In this year, तो आमचे मनोदय पूर्ण He will करा, fulfill our wishes. आमचे सर्व मनोदय तो पूर्ण He will करा. fulfill all our wishes. दुःखी राहू नका, Don't be sad, कष्टी राहू नका, distressed. त्रासात राहू Don't be नका, in pain. काळजी चिंता करू नका, Don't worry. संशय धरू नका, Do not doubt. देवावर विश्वास ठेवा, Believe in God. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, Believe in God's तो word. आमच्यासाठी करेल. He will do तो it म्हणून for नव्या us. गोष्टी तुमच्यामध्ये मी आणेल, He said, I will bring new things in you. मी तुम्हाला दाखवेल, I will show त्यामुळे it. तुम्ही आनंदित राहाल, So you will be मी happy. तुमचा आनंद वाढून टाकेल, I will increase your मी happiness. त्यातून तुम्हाला बाहेर काढेन, I will take you out of it. मी मरुभूमीतून नद्या तयार करीन, I will bring out water from the ज्या desert. भूमीमध्ये उत्पन्न होऊ शकत नाही, From that desert where there is no water. ती नापीक आहे, Which is infertile. ती शापित आहे, Which is cursed. त्यातून मी पिकाची निर्मिती करेल, From that I will produce the crop. मी ते अश्वयुत करण, I will bless it. त्यातून मी पिकाची निर्मिती करेल. From that I will produce the crop. आमच्या जीवनासंबंधी बी About our life, पुष्कळ गोष्टी आहे, there are many things. आम्ही आशा ठेवत नाही, We do not आम्ही hope. आशा सोडून टाकतो, We give up hope. की होणारच नाही, This will हे not कधी happen. होणारच नाही, This will हे never कधी happen. परिवर्तन होणारच नाही, This change will never happen. हे बदला होणारच नाही, This will never माझी change. सुधारणा होणारच नाही, I will never माझी improve. परिस्थिती बदलणारच नाही. My situation will not लक्षात change. ठेवा, Keep this in mind. देवाला सर्व काही शक्य आहे, Everything is possible for तो God. तुमच्यासाठी सर्व काही करेन.
He will do everything for you. अनुभव घ्या, Experience, त्याच्या विश्वास ठेवा, believe in Him, त्याच्याकडे जाऊन प्रार्थना करा, go to Him and pray. रोज बायबल वाचा, Read the Bible त्याला daily. ओळखा, Know Him. तो जिवंत देव आहे. He is the living God. आज मी देवाची सेवा करतो. Today I serve God. आज 30 वर्ष मी देवाची सेवा करतो. Today I serve God for 30 years. मी का करतो? Why do I do it? मी 30 वर्षापासून देवाला पाहतो. I have seen God for 30 years. 30 वर्ष देवाचं काम करत I have आहे. been doing God's work for 30 years. मी देवाला पाहिलेलं आहे. I have seen God. तो जिवंत देव आहे. He is the living God. तो युगानुग देव आहे. He is the God of त्याला eternity. कोणतीच गोष्ट अवघड नाहीये. Nothing is difficult for Him. त्यांनी करून He दाखवलं. did it. तो करून दाखवलं. He did it. तो म्हणला की असे लोक माझ्याकडे आण, He said, bring such people to me. जे दुःखी आहे, Those who are sad, जे those कष्टी who are आहे, distressed, जे व्यसनात those आहे, in addiction, जे आजारात those आहे, not well, जे सैतानी बंधनात आहे, those in satanic जे bondages, दारिद्र्यात आहे, those in poverty, जे कर्जात आहे, those in debts, जे जीवाला त्रासलेले those आहे, who suffer, जे those भटकलेले who are आहे, wandering, जे भुकेले तानेले those आहे, who are thirsty and hungry. अशा लोकांना माझ्याकडे घेऊन ये. Bring such people to me. अशा लोकांना मी जीवन देईन. I will give life to such people. अशा लोकांना मी आश्रय I will देईन. bless such people. अशा लोकांची मी मुक्ती करेल. I will free such people. अशा लोकांचं मी परिवर्तन I will करेन. change such people. अशा लोकांची मी सुधारणा I will करेन. improve such people. ज्यांची घराची मोडत झालेली Whose आहे, house has been demolished, ज्यांच्या घरात सर्व गोष्टी विखरलेल्या whose आहेत, house has been scattered. अशा लोकांची घरं मी बांधेल. I will build houses for such मी people. सर्व देईल. I will give everything. सर्व व्यवस्थित I will करेन. fix everything. मी सर्व सुधारणा I will करेल. make all improvements. सर्व मी बदलून I will टाकेल. change everything. आज 30 वर्ष मी पाहिलं, I have seen this for 30 years today. देवाने सर्व बदललं. God changed everything. देवाने मंडळी तयार केली. God established the fellowship. 2 से 2000 केले. From 2 He made it 2000. देव नेहमी उन्नती करतो. God always prospers. देव नेहमी वाढ करतो. He uplifts. देव नेहमी प्रगती God करतो. always makes progress in us. अब्राहमला देव म्हणला, God said to Abraham, मी तुला आश्वस्त I कर. will bless you. तुझ्यामुळे लोक आश्वस्त झाले People पाहिजे. should be blessed because of you. सर्व पृथ्वी लोक आश्वस्त All the होतील. people on earth will be blessed. देव नेहमी प्रगती करतो. God always makes progress. देव नेहमी तुमची माझी उन्नती God करतो. always uplifts you and me. देव तुमच्या संबंधी माझ्यासमोर विचार God करतो thinks for you and me की आमचं चांगले दिवस आम्हाला कसे that येतील, how good days will come to us. चांगल्या गोष्टी आम्हाला कशा How will भेटतील. we get good things? यासाठी वेळोवेळी तो आम्हाला For this मार्गदर्शन He guides करतो. us from time to time. आम्ही देवाच्या वचनाचा आदर केला We पाहिजे, must respect God's command. सन्मान केला पाहिजे, Respect it. आम्ही आज्ञा पालन We केलं should पाहिजे. follow God's command. देव जे बोलतो त्याचा विश्वास ठेवला We पाहिजे. must believe in what God says. आम्ही अनुभव घेतला We must पाहिजे. experience. देव नेहमीच चांगलंच God करतो. always does good. देवाने आम्हाला 30 वर्षाविषयी अभिवचन God दिलं had होतं. promised us about these 30 years. मी असं करेल, I will do this. मी लोकांचं सांत्वन I will करेल, save people. मी लोकांचे डोळ्याचे अश्रू पुसून I will wipe टाकेल, away the tears of people. मी लोकांची घरं I will बांधेल, build their houses. सुंदर सुंदर घरं I will बांधेल, build beautiful houses. सुंदर कुटुंब I तयार will prepare करेन, beautiful family. कुटुंबात शांती Bring आनंद peace and आनंद, joy in the family. कुटुंबात आशीर्वाद आनंद, Bless that family. कुटुंबाला बरकत देईन, Will bless the family. कुटुंबाचा उद्धार करेन, Will save the family. कुटुंबामध्ये वस्ती करेल. Will live in that family. देवाने करून दाखवलं. And God did it. मी देवाला पाहिलं I have seen की देव God. जिवंत आहे, He is the living जे God. बोलतो ते करून दाखवतो. He does what He says माझ्या संबंधी, about माझ्या me, कुटुंबासंबंधी, about my माझ्या family, मंडळी संबंधी, about my अनेक fellowship, लोकांसंबंधी. about many तो मला मी people. असं करेल, He said He will do it. ते करून दाखवते. And He did it. 2020 मध्ये In 2020, त्यांनी सांगितलं की असं होईल. He said this will happen. तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्या, Take care of your body. तुम्ही शरीराला जपा. Take care of your health. 2020 मध्ये तेच And झालं. in 2020, that is what happened. आम्हाला शरीराला जपायला लागलं, We had to take care of our body. आम्हाला शरीराची काळजी घ्यायला We लागली. had to take care of our health. देव बोलला तसं झालं. God said, and it happened. म्हणून मी देवाचा धन्यवाद करतो So I thank God की देवाची वाणी आमची काळजी घेते, आम्हाला सावधान करते, that God's word takes care of us and आम्हाला warns सुरक्षित us, ठेवते. keeps us safe. म्हणून मी देवाचा धन्यवाद करतो, So I always thank God, देवाचा गौरव करतो. glorify God. देव नेहमी वाढ करतो. God always makes us grow. आमची उन्नती झाली पाहिजे, We must prosper आमच्या विश्वासात, in our faith, आमच्या in ज्ञानात, our knowledge, आमच्या in दानात, our offerings, आमच्या सेवेत, in our service, आमच्या कार्यात in our work. आमची उन्नती झाली पाहिजे, We must prosper. घट नाही झाली पाहिजे, There should be no destruction, प्रगती झाली पाहिजे. but there must be प्रत्येक progress क्षेत्रात, in every field, उद्योगात, at business, शिक्षणात, in education, सर्व गोष्टी in all things. देव उन्नती God करतो. prospers. आध्यात्मिक In गोष्टी spiritual things,
त्यात मी आमची वाढ झाली we पाहिजे. should also grow in आम्ही it. आत्म्याने वाढलो We पाहिजे. must grow in spirit. आम्ही सामर्थ्याने वाढलो We must पाहिजे. grow in strength. ज्ञानाने वाढलो पाहिजे. We must grow in knowledge. बुद्धीने वाढलो Grow पाहिजे. in wisdom. आमची सेवा वाढली Should grow in पाहिजे. service. आमचं कार्य वाढलं Our पाहिजे. work should grow. आमचा सेवाचा फैलाव झाला Our पाहिजे. service must be extended. अनेक आत्म्यांचा नाशातून बचाव झाला Many souls पाहिजे. must be saved from destruction. अनेकांचं तारण Many झालं must पाहिजे. receive salvation. देवाची योजना हीच This is असते. God's plan. कार्याचा तो फैलाव करतो. He expands the work. या वर्षात तो अधिक फैलाव करेन. He will expand it more in this त्याने आम्हाला year. अभिवचन He has दिलं. promised us. त्याने आम्हाला सोशल मीडियावर He आणलं. brought us on social media. 29 वर्षानंतर After 29 years, 2020 मध्ये तो in म्हणाला 2020 he said, सोशल मीडियावर जाऊन स्वार्थ now go सांगा, on social media and preach. लोकांना धैर्य द्या, हिंमत द्या, Give courage and patience to people. लोकांची प्रार्थना करा. Pray for people. मी लोकांचा बचाव I करेन. will save the people. लोकांना त्यांनी He वाचवलं. saved people. 2020 मध्ये अनेक लोक आम्हाला In भेटले. 2020 we found many people गावातून, शहरातून, राज्यातून, परदेशातून लोक भेटले. from villages, cities, country and in other countries we found people. अनेकांची लोकांचे आमचे संपर्क Many झाला. people contacted us. देवाने अनेक नव्या गोष्टी आमच्यामध्ये God आणल्या. brought many new things in तो us. मी तुमच्या कार्याचा विस्तार He said करतो. he expands our work. मी तुमच्या मंडळीचा विस्तार करतो. I expand your fellowship. सत्य जीवन The मंडळी living fellowship of truth. हे फेलोशिप This आहे. is our fellowship. संजय जेम्स ठाकूर Sanjay मिनिस्ट्री. James Thakur ministry. देव म्हणायचा मी फैलाव God करतो. said he expands it. मी गावातून, शहरातून, देशातून, विदेशापर्यंत घेऊन जाईन. God said I will take it from villages to cities, country and in मी- other मी countries. तुमचा विस्तार I will करेन. expand your work. मंडळीच्या नावाचा I will विस्तार करेन. expand the name of fellowship. अनेक लोकांपर्यंत स्वार्थ The good पोहोचली news जाईल. of God will reach many people. अनेक लोकांसाठी तुम्हाला प्रार्थना करायला You लागेल. will have to pray for many people. अनेक लोकांसाठी मार्गदर्शन You will करायला have to guide लागेल. many people. यासाठी त्यांनी ऑफिसाची व्यवस्था For this केली. he made an arrangement of office. सुंदर ऑफिस त्यांनी He तयार prepared a केलं. beautiful office. सर्व गोष्टीची त्यांनी योजना संकल्प करून He ठेवली has आहे. planned and resolution for everything. 2020 मध्ये अनेक लोकांना आम्हाला In भेटले. 2020 we met many people. अनेक लोकांना आम्ही We मार्गदर्शन guided many केलं. people. अनेक लोकांचा बचाव Many झाला. people were saved. 2021 मध्ये तो घेऊन He आला. brought us in 2021. तो मला अजून फैलाव He करेन. said he will expand it more. नव्या नव्या गोष्टी मी I will आणेन. bring new things. नवे नवे लोक I will आणेन. bring new people. नवे नवे लोक तुला New people will भेटतील. meet you. नवे नवे अनुभव I will देतील give you मी. new experience. नव्या नव्या गोष्टी मी I will करेन. do new things. फैलाव Expand करेन. it. तुम्ही कष्ट करा, श्रम You करा, work hard. स्वार्थ सांगा, साक्ष सांगा. Preach and tell testimonies. तेच करतो We आम्ही. do the same. देव आपलं वचन पूर्ण God करतो. is fulfilling his word. ज्यावेळेस देव आम्हाला When भेटला, we met God, आमच्या वडिलांना देव our भेटला, father met God. त्यावेळेस त्याने आम्हाला At आश्वासित that time केलं. he blessed us. मी 200 2000 I will करीन. make it 2000 from 2. मी 200 2000 I will करून make it दाखवेल. 2000 from 2. आम्ही त्याच्या We विश्वास believed in ठेवला. it. आमच्या वडिलांनी Our विश्वास father ठेवला. believed in it. जेम्स ठाकूरने James विश्वास ठेवला. Thakur believed in it. त्यांनी कार्य worked. केलं. त्यांनी काम करीन He कार्य and his केलं. co-workers worked. तेच कार्य आम्ही पुढे नेत We आहोत. carry out the same work. देऊन 200 2000 त्यांनी We करून made it दाखवले. 2000 from 2. आम्ही विश्वास ठेवला. We believed in it. आम्ही आज्ञापालन We केलं. followed God's command. देवाच्या मार्गदर्शनात चालत गेलो. We walked under God's guidance. देव प्रगती करत गेला. And God made progress. देव उन्नती करत He गेला. uplifted. नव्या नव्या गोष्टी तो दाखवत गेला. He showed us new things. त्याने आम्हाला आनंदित केलं. He made us happy. त्याने आम्हाला उत्साहित He केलं. filled us with joy. त्याने आम्हाला आश्वासित केलं. He blessed us कारण तो जे बोलतो तो करून दाखवतो. because He does what He says. आज सर्वांसाठी देववाणी आहे. Today is a prophecy for all. सर्वांसाठी देवाचं वचन आहे. God's word is for all. पहा, मी तुमच्याची नवीन गोष्ट करणार आहोत. Look, we are going to do something new जुनं for ते मी you. करून I will टाकलं. remove the old, ज्या जुन्या गोष्टी आहे, all the old things, जे त्रासदायक आहे, which is annoying, जे दुःखदायक which आहे, is sad, जे नुकसान करणार which will आहे, create damages, देवापासून अलग करणार which आहे, will take us away from God. त्या गोष्टी मी सोडून टाकतो. We get rid of those ते things. पश्चाताप करतो. We repent, क्षमा ask मागतो. forgiveness, देवाचा धावा करतो. call on God, देवाकडे चला. come to God, देवाच्या मागे चला. follow God. देव आमचं कल्याण God करेल. will bless us. देव आमचं हितच He will do करेल. good to us. तो आमची उन्नतीच He will करेल. make us prosper. सर्व क्षेत्रात In every field, तो आमचं He उन्नतीच will करेल. uplift us. तो आम्हाला उच्च ठिकाणी नेऊन He will ठेवेल. keep us at a higher place. विश्वास ठेवा. Believe in it. पण जुन्या गोष्टी घेऊन But with your old things, 2021 मध्ये चालू नका. don't enter 2021. ते सोडून Leave टाका. it behind. प्रेम करा. Love. देवावर प्रेम करा. Love God.
देवाने निर्माण केलं मनुष्यावर प्रेम करा, love man who is God's creation, मदत करा, help सहाय्य करा, others, एकमेव स्वार्थ सांगा, preach the gospel, साक्ष सांगा, give testimonies, लोकांसाठी प्रार्थना करा, pray for people, एकमेकांची ओझी व्हा. carry burden of each other. 2021 मध्ये In 2021, प्रभूने आम्हाला अभिवचन God दिलं, has promised us, योहान 15:7 प्रमाणे like John 15:7, तुम्ही मजमध्ये राहा, remain in me माझी वस्तू तुमच्यामध्ये and my राहतील, words will remain in you. तुम्ही जे काही मागाल Whatever you ask, मी तुम्हाला देईन. it will be done for you. अभिवचन आहे, This is his promise त्याने आम्हाला या वर्षात दिले, that he has made in this year. या वर्षात मी करेन, This year I will do it. तुमचे प्रश्न I will समस्या, solve all your questions and problems. ज्याला संतती नाही त्याला मी संतती Will देईन, give offspring to those who don't have children. मी सर्वांचे मनोदय पूर्ण Will करेन. fulfill wishes of all. माझ्यावर विश्वास ठेवा, Believe in me. माझ्या वचनावर Believe in विश्वास my ठेवा, word. माझ्या मार्गदर्शनाखाली Walk चालत under राहा, my guidance. माझ्या वचनाप्रमाणे आचरण Follow करा. my word. तुम्ही माझ्यामध्ये राहा, You remain in me. माझी वचन तुमच्यामध्ये राहतील. My words will remain in you. आम्हाला 24 तास देवाने God दिलेले gave आहे. us 24 hours. 24 तास आम्ही काही वेळ देवासाठी दिला From these पाहिजे. 24 hours, some time should be given to God. आम्ही देवावर राहिलो We must पाहिजे, remain in God. आम्ही बायबल वाचलं We पाहिजे, should read the Bible. नीट वाचलं Read पाहिजे, it carefully. आम्ही देवाला प्रार्थना केली We पाहिजे, must pray to God. देवाबरोबर चाललं We must पाहिजे, walk with God. देव जे सांगतो Whatever God says, देवाचं मार्गदर्शनाखाली चाललं we must पाहिजे. walk under God's guidance. देव आमचं मनोदय पूर्ण God will करेल. fulfill all our wishes. देव जे बोलतो Whatever God says, ते करून दाखव. He does. तो मला तुम्ही मजमध्ये He राहा, said, You remain in me. माझी वस्तू तुमच्यामध्ये My राहतील, words will remain in you. तुम्ही जे काय मागा Whatever you ask, मी तुम्हाला and देईन. it shall be done for you. देवाची वस्तू God's word आमच्यामध्ये will remain राहतील, in us. ते आम्हाला It सांगतील will tell us काय मागितलं what we पाहिजे, should ask, कसं मागितलं how to पाहिजे, ask, कोणत्या गोष्टीची आवश्यकता what आहे, is needed, कोणत्या गोष्टीला महत्व आहे. what things matters. देवाचं वचन, God's word, देवाचं ज्ञान, God's knowledge. देवासमोर आम्ही काय मागितलं What should पाहिजे, we ask before God? वचन आम्हाला God's सांगेल word will tell us. हे देवाकडे This is मागितलं what पाहिजे. we should ask God. मत्ती 6:32 Like प्रमाणे Matthew 6:32. अगोदर त्याचं First राज्य, the kingdom of God, त्याची His धार्मिकता, righteousness, हे मागितलं it should पाहिजे, be asked. हे मागण्याची This is जरूर what should be asked. येशू ख्रिस्त म्हणला पहिले ते मागा, Lord Jesus said, first ask this. प्रथम त्याला Give स्थान him the द्या, first place. त्यासाठी Pray प्रार्थना for करा, him. ते देवाकडे Ask मागा, this to God. बाकीच्या गोष्टी सर्व आपाप भेटतील, Everything else will come automatically. सर्व गोष्टी आपाप You तुम्हाला will get भेटतील, everything else automatically. सर्व प्रश्न समस्या All your सुटतील, problems and questions will be solved. देव तुमचे मनोदय पूर्ण God will करेल. fulfill it. अगोदर त्याचे राज्य धार्मिकतेच्या या गोष्टी मागा, Ask His kingdom and righteousness first. पहिले त्याचं तारण Get साधून द्या, salvation. त्याचं जीवन Get प्राप्त His करा, life. पवित्र आत्मा Get प्राप्त Holy करा, Spirit. वरदान प्राप्त Get करा, gifts of Holy Spirit. हे सर्व प्राप्त Get करा, this all. ह्याच्या follow मागे it. लागा, सर्व गोष्टी आमच्या मागे Everything लागतील, else will follow us. सर्व आशीर्वाद आमच्या बरोबर Every राहतील, blessing will be with us. त्यामुळे आम्हाला कोणत्याच गोष्टीची So कमतरता we will राहणार not be नाही. short of anything. देव म्हणला तू कोणाकडून काही घेणार God नाही, said, You will not borrow from anyone, मी तुला तू सर्वांना but you देशील, will give everyone. असे आशीर्वाद तुम्हाला I will मिळेल. give you such blessings. देव या वर्षात ते This करणार year, आहे. God will do this. या वचना विश्वास ठेवा, Believe in this word. त्याप्रमाणे चाला, Follow it. देव God तुमचं will मनोदय fulfill पूर्ण all your wishes. करेल. ही आमची This is our प्रार्थना आहे. prayer. Praise the Lord. Praise the Lord. चला आपण देवाकडे Let जाऊया. us go to God. तुमची उपस्थिती Your presence आनंद is आहे, delightful, is आदरणीय, respectable, विस्तार will करणारी expand the आहे. work of God. तुमची उपस्थिती हा तुमचा Your विश्वास presence आहे, is your faith. तुम्ही देवा You विश्वास believe in ठेवता, God. देवाच्या वचना विश्वास Believe in ठेवता, God's word. संजय जेम्स ठाकूर You ministry believe in विश्वास Sanjay ठेवता. James Thakur ministry. आम्ही वेळोवेळी तुमची From प्रार्थना time to करतो, time, we pray for you. वेळोवेळी फेसबुकद्वारे We मार्गदर्शन guide you करतो, from time to time through Facebook. महिन्यातून 2दा Twice a month, आम्ही तुमची we भेट will meet घेऊ. you. 15 दिवसातून Once in एकदा, 15 days. 15 दिवसातून Again, पुन्हा once in एकदा, 15 days. महिन्यातून 2दा We आम्ही will येऊ. come twice a month. देऊन नेहमी संदेश We'll देऊ. come and preach. तुम्हाला We'll मार्गदर्शन guide करू, you. तुमच्यासाठी We'll pray प्रार्थना for करू. you. नवीन सभासदांना विनंती It's a आहे, request to new members. तुम्हाला आम्हाला भेटण्याची If you इच्छा want आहे, to meet us, मंडळीमध्ये सहभाग घेण्याची इच्छा आहे. if you want to be a part of our fellowship, दर मंगळवारी every Tuesday
नवीन सभासदांची मीटिंग होती. There is a meeting for new members येरळा पुणे भागात येरळा या भागात in Pune, Yerwada area, जेम्स ठाकूर हॉल, James Thakur Hall, गोल्फ रोड Golf Club Road. या ठिकाणी आपली सभा Here's where होती. our worship takes place. दर मंगळवारी Every Tuesday 7 ते 9. from 7 to 9. दर मंगळवारी Every Tuesday 7 ते 9 from 7 to 9. त्या ठिकाणी आम्ही देवाचं शिक्षण This is where we teach about God देतो. लोकांसाठी प्रार्थना and करतो. pray for people. लोकांच्या आरोग्यासाठी प्रार्थना Pray for the करतो. health of people अनेक गोष्टी and प्रार्थना pray for करतो. many things. देव वेळोवेळी मार्गदर्शन God करतो guides us from time to time. व सर्व गोष्टीत बदलाव करतो. He makes changes in everything. तुम्ही कष्टी You are distressed. You दुःखी are sad. You are in trouble. You अडचणीत are in आहात, problem. You are in व्यसनात आहात, addictions किंवा सैतानी बंधनात or आहात, in satanic bondage. अपयशात आहात, Not successful. मंडळीला येऊन भेट Visit द्या. our fellowship. मंडळीला एकदा येऊन भेट Come द्या. once and visit our fellowship. आम्ही एकमेकाशी We चर्चा will करू. discuss with each other. देवाच्या वतीने तुम्हाला We'll मार्गदर्शन guide you करू. on behalf of God. देव तुम्हाला मार्गदर्शन करेल. God will guide you, त्यामुळे तुम्ही सफल व्हाल, through which you will become successful. यशस्वी व्हाल, You will succeed. विजयी Will व्हाल, have victory. ऐश्वर्य Will be व्हाल. blessed. चला आम्ही Let प्रार्थना us करूया. pray. सर्वांसाठी Pray for प्रार्थना. everyone. जे आजारी आहेत त्यांसाठी We'll pray for प्रार्थना the करू. sick. सर्वांसाठी We'll आम्ही pray for प्रार्थना करू. everyone. देव आमच्यासाठी नवीन गोष्ट God करणार will आहे. make new things. जुना स्वभाव करून टाका. Get rid of all old things. आता या समयाला काढा. Now at this time, अजून काढला if you नसेल, haven't, ही this वेळ is the आहे, time. या This समय is the moment. अनुकूल This is समय an acceptable हा time. चांगला A समय good time. 2 कोरिंथी 6:2 Like प्रमाणे Corinthians 2 6:2. 2 कोरिंथी 6:2 Like प्रमाणे Corinthians 2 6:2. अनुकूल समय It's an acceptable प्रसाद time. समय Time for देव worship. आता आम्हाला क्षमा God करेल. will forgive us देव now. आता आमच्यामध्ये बदलाव God will करेल. change us now. देव आता आमची God will भेट meet us घेईल. now. आता देव सर्व God बदलून will change टाकेल. everything now. आता Now. आता Now. ही वेळ This is आहे, the time. हे समय This is the moment. देव आमच्या बरोबर God आहे. is with us. तो आमच्यावर प्रेम He करतो. loves us. देव पक्षपात करत God is नाही. not partial. तुम्ही कोणी असा, Whoever it may be. आम्ही किती चुकलेलो No matter असा, how much we are mistaken कसे असो, or we are. देव तुमच्या माझ्यावर प्रेम God करतो. loves you and me. सर्व मनुष्य देव प्रेम God करतो. loves all people. मग त्यासाठी देवाचा For कडे this, या, come to God. देवाचा धावा Call करा, on God. देवाला विनंती करा, Request God. जुन्या गोष्टी क्षमा मागा. Ask forgiveness for old things. देव तुमची नवीन गोष्ट God करेल. will do new things. ते उत्तम That असेल. will be good. ते उत्तम ठिकाणी He तुम्हाला will take ठेवेल. you at good place. चला आपण प्रार्थना करू. Let us pray. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ करणारा बापा, Holy Lord, you deserve respect and praise our loving God. धन्यवाद, मान सन्मान गौरव पुन्हा करू. We give you thanks with respect and praise. We come before you, Lord. तू महान असा You देव, are great, God. तू अद्भुत असा देव, You are wonderful, God. तू अलौकिक असा You देव, are a supernatural God. अवघड असं तुला काहीच There नाही. is nothing difficult for तुला you. सर्व काही शक्य Everything is आहे. possible for you, तू Lord. सर्व शक्तिमान प्रभू You are आहे. the Lord who does all things सर्व possible. तुझा You अधिकार आहे. have power over all. सर्व तुझं You प्रभू have ते dominion over all. प्रभू 2020 पासून 2021 मध्ये तू आम्हाला घेऊन From आला. 2020, you brought us in 2021. अनेक दुःखातून, कष्टातून, त्रासातून तू आम्हाला You saved वाचवलं. us from many problems and troubles, Lord. आम्हाला आम्ही We जगावं, should live. आम्ही जिवंत We राहावं, must survive. आम्ही तुझा We अनुभव must घ्यावा, experience you. आम्ही तुझ्यामध्ये We सहभाग must घ्यावा, participate in you. आम्ही तुझ्यावर विश्वास We must ठेवा, believe in you. तुझा स्वीकार करा. Accept you. यासाठी तू आम्हाला 2021 मध्ये घेऊन आला. For this, you brought us in तू 2021. म्हणाला You have said, Lord, जुनं ते सोडून get rid टाका, of old things. मी तुमच्यासाठी नवीन I will गोष्ट do new करणार things आहे. for you. मी तुम्हाला I दाखवेन, will show you. मी अरण्यातून मार्ग I तयार will prepare करेन, the way through मी wilderness. मरुभूमीतून I पाणी will तयार get water in करेन. the desert. प्रभू तू Lord आम्हाला Jesus, you म्हणाला have told us तुला आवड असं कोणतीच गोष्ट nothing is नाही. difficult for you, Lord. प्रभू आज आम्ही सर्व So लोक today तुझ्याकडे we आलो, all have परमेश्वर. come to you, Lord. आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व लोक तुझकडे येते, Today those who परमेश्वर. are present, they come before you, Lord. तू म्हणाला की जुनं ते You करून said टाका, get rid of old things. जुन्या गोष्टी नव्या गोष्टीचा मेलमिलाप होत नाही. Old and new things never mix. तू म्हणाला की नवा द्राक्षस वेगळा You ठेवा, said keep the new wine separate जुना वेगळा and the ठेवा, old wine separate मेलमिलाप होत because they नाही. never mix up. जुन्या गोष्टी घेऊन आम्ही पुढे जाऊ We शकत cannot नाही. move ahead with old things. यासाठी प्रभू आज आम्ही तुझकडे आलेलो For आहोत, this we परमेश्वर. have come to you, Lord. आम्ही तुझ्या जवळ आलेलो We आहोत, have come परमेश्वर. before you, Lord. तू म्हणला की अहो कष्टी भारका जण तुम्ही मजकडे You या, said come to me, you burden and weary people. मी तुम्हाला क्षमा I करेन, will forgive you. मी तुमचा उद्धार करेन, I will मी save तुम्हाला you. मुक्ती देईन.
I will set you प्रभू आज free. आम्ही तुझकडे आलो So, परमेश्वर. Lord, we have come before आम्ही you. तुझा धावा करतो परमेश्वर. We call you, आम्ही Lord. दुःखी आहोत परमेश्वर. We are आम्ही sad, कष्टी आहोत Lord. परमेश्वर. We are आम्ही आजारी distressed. आहोत परमेश्वर. We are sick. आम्ही सैतानी बंधनात आहोत We are परमेश्वर. in satanic आम्ही त्रासात bondages. आहोत परमेश्वर. We are in आमच्या trouble. चुकामुळे आमची परिस्थिती अशी आहे प्रभू. This is our situation because of our आज mistakes. प्रभू आम्ही तुझकडे आलो So परमेश्वर. today we come before you, आज Lord. आम्हाला चुकांची आम्हाला जाणीव झालेली आहे परमेश्वर. Today we are aware of our mistakes, आम्हाला आमच्या Lord. पापाची जाणीव झालेली आहे परमेश्वर. We are aware of our आम्ही sins, चुकलेलो Lord. आहोत परमेश्वर. We are आम्ही mistaken. भटकलेलो आहोत परमेश्वर. We are तू wandering. आम्हाला आमंत्रण देत आहे You परमेश्वर. invite us, Lord. तू आमच्यावर प्रेम करतो परमेश्वर. You love us, Lord. म्हणून आम्ही नष्ट झालो नाही So परमेश्वर. we are not yet आम्ही destroyed, Lord. चुका केल्या, We made अपराध mistakes. केले, We sinned. तरी आम्ही नष्ट झालो नाही परमेश्वर. Yet we are not कारण destroyed. तू आमच्यावर प्रेम करतो परमेश्वर. Because you love us, आम्ही Lord. जगावं तुझी इच्छा आहे परमेश्वर. You want us to live, Lord. आम्हाला सार्वकालिक जीवन भेटावं तुझी इच्छा आहे परमेश्वर. You want us to live eternal life. म्हणून प्रभू आज आम्ही तुकडे पश्चाताप करतो परमेश्वर. So today we repent to you, Lord. आमच्याकडून झालेल्या चुकांची आपल्याला आम्हाला क्षमा कर परमेश्वर. Forgive us for our mistakes and sins, Lord. आम्ही वधस्तंभी येतो परमेश्वर. We come before your तुझा cross, धावा Lord. करतो परमेश्वर. We call on you, नम्र Lord. विनंतीने तुझकडे येतो परमेश्वर. With humbleness we come to सर्व you, Lord. चुकांची आपण क्षमा कर परमेश्वर. Forgive us for our mistakes and sins. आम्ही तुझ विरुद्ध Against you, एकमेकाविरुद्ध against each other, केल्या सर्व चुकांची क्षमा कर परमेश्वर. we sin, so you forgive us, प्रभू Lord. आम्हाला मुक्ती दे परमेश्वर. Lord, set us free. या आम्हाला क्षमा कर परमेश्वर. Forgive us, तू Lord. आमचा उद्धार कर परमेश्वर. You save us, Lord. तू आम्हाला जीवन दे You परमेश्वर. give us new life. आम्हाला शांती दे You परमेश्वर. give us peace. आमची बंधनं तुरून टाक परमेश्वर. Break all our bondages, Lord. सर्व व्याधीतून आम्हाला मुक्त कर Free us परमेश्वर. from all the disease. आमचा उद्धार कर परमेश्वर. You save us, प्रभू Lord. आम्ही जी केली प्रार्थना परमेश्वर Whatever we pray to you, तू Lord, ऐकतो परमेश्वर. you listen to us. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा तू उद्धार कर परमेश्वर. Those all who are present before you, you save them, Lord. प्रत्येकाला क्षमा कर परमेश्वर. You forgive them, Lord. प्रत्येकाला तारण कर परमेश्वर. Give them salvation. सर्व बंधनातून मुक्त कर You परमेश्वर. free them from all सर्व bondages. व्याधीतून मुक्त कर Free परमेश्वर. them from all disease. सायस्ताने बंधनातून मुक्त कर Free them परमेश्वर. from all satanic मोकळं कर bondages. परमेश्वर. You free them, Lord. प्रभू येशूच्या नामात त्यांना मोकळं In the कर name परमेश्वर. of Lord Jesus, you free them, Lord. प्रभू येशूच्या नामात त्यांना क्षमा कर परमेश्वर. In the name of Lord Jesus, you forgive them. त्यांचा उद्धार कर परमेश्वर. You save them, Lord. हे सर्व बंधनं काढून टाक परमेश्वर. Take away all these bondages. सर्व जुना स्वभाव काढून टाक Take away परमेश्वर. the old nature of all. प्रभू येशूच्या नामात नवीन गोष्टींच्या मध्ये आण. In your name, Lord Jesus, you bring new things in नव them. जीवन आण You परमेश्वर. bring new life. तू म्हणला मी जुनं ते काढून You टाकतो, said, I take away the old things. नवे I करतो, bring new things. नवे I करतो, bring new things. नवे I करतो. bring new things. नवे कर You bring परमेश्वर. new things, Lord. नवे कर You bring परमेश्वर. new things, Lord. त्यांना शुद्ध कर, पवित्र You कर, make them pure and holy. पवित्र मार्गात घेऊन चल. Take them to the holy path. अनेकांचे प्रश्न There are आहेत, questions of many. अनेकांचे There are समस्या आहेत. problems of many. प्रभू तुझ्या नामात या वर्षात सोडव In परमेश्वर. your name, you solve it all, Lord. अनेकांचे अडचणी आहे परमेश्वर. There are many difficulties, Lord. आर्थिक अडचणी आहे परमेश्वर. Financial difficulties, उद्योगाच्या अडचणी आहे difficulties in परमेश्वर. business, शैक्षणिक अडचणी आहे educational परमेश्वर. difficulties. प्रभू येशू तुझ्या नामात सर्व सुरळीत In your कर name, you परमेश्वर. make everything work smoothly, Lord. घराघरात शांती ठेव Keep परमेश्वर. your peace in every house, Lord. घराघरात तुझी व्यवस्था ठेव May your परमेश्वर. arrangement be in every ज्या घरात house. संतती नाही The परमेश्वर. house that don't have children. प्रभू संतती देऊन कुटुंब तू पूर्ण करणार देव You are the God who completes the family by giving offspring. या वर्षात संतती देणारा तू देव You परमेश्वर. are the God who will give offspring या in this वर्षात तू year. त्यांना अनुभव You दे. give them experience in this year. संततीद्वारे त्यांचं कुटुंब पूर्ण करून कुटुंबात आनंद आण Through offspring, you परमेश्वर. complete the family and bring happiness in the family, Lord. कार्य कर परमेश्वर. You work, Lord. तुला अवघड असं काहीच नाही परमेश्वर. Nothing is difficult for you. जे बंधनात आहे Those परमेश्वर. in bondages, प्रभू Lord. येशू त्यांची बंधन तुझ्या नामात खोल Lord Jesus, in your name, you open all bondages, Lord. मोकळं कर You परमेश्वर. free them, Lord. तू अनुभव दे You make them परमेश्वर. experience. तुझं गौरव दे Let परमेश्वर. your glory be. जे तुझमध्ये Those who चालत walk in you, Lord. तुझमध्ये चालत आहे Those who परमेश्वर. walk in you, Lord. तुझमध्ये चालत आहे Those who परमेश्वर. walk in you, Lord. त्यांच्या विश्वासात You वाढ increase कर. their faith. आत्म्यात सामर्थ्यात ज्ञानात बुद्धीत Increase वाढ in कर spirit, परमेश्वर. strength, knowledge, and intellect. तुझं Let गौरव your दे glory, परमेश्वर. your glory be, Lord. प्रभू आज आम्हाला पुन्हा एक तू संधी दिली त्यावर Today, आभार once मानतो again, you परमेश्वर. gave us a chance, so we thank you, Lord. या सुवार्तेचा तू You फैलाव कर extend this परमेश्वर. preaching, Lord. तुझं गौरव दे Let परमेश्वर. your glory be, Lord. जे जे बोलतो ते You करतो do what you say. 2021 So, Lord, 2021, या वर्षात अधिक जो कार्य your वाढवा work should परमेश्वर. increase more this year. असे You लोक तू give us आम्हाला दे such people, परमेश्वर. Lord. जे भुकेले Those who are परमेश्वर. hungry, जे तानेले those who are परमेश्वर. thirsty, जे those who are अडचणीत in आहे trouble, समस्या those who are in problems, जे तुला those who are शोधत आहे searching for you, Lord. अशा लोकांची तू आम्हाला May we भेट करून meet दे. such people. अशा लोकांना तू आमच्याकडे You घेऊन ये bring such परमेश्वर. people to us. अशा लोकांना आम्हाला त्यांच्याकडे घेऊन जा परमेश्वर. You take us to such people. तू आमची भेट करून May दे. we meet them.
तुझी स्वार्थ And may there be your preaching and testimony, Lord. Your glory be, Lord. तू जे बोलतो ते करतो. आभार You मानतो. do as you say, so we thank you, सर्व Lord. प्रार्थना तुझ्या All हाती praise in your hands, Lord. सर्वांच्या विनंती समस्या तुझ All requests and problems before you, तुझ्या Lord. नामात सोड You solve them in your name. तुझ्या नामाचं गौरव Let your दे, name be glorified, तुझ्या Lord. नावाचा महिमा होऊ दे परमेश्वर. Let your name be praised. सर्व तुला आवडेस जो परमेश्वर. Let everything be same as you like. प्रभेश नावाने मागतो म्हणतो आहे. We ask this in the name of Lord Amen. Jesus. आमीन Amen. आमीन. Amen. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord.